नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटच्या गेटवर पाणी साचलेलं आहे। नवी मुंबईमधला एपीएमसी बाजार म्हणजे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची तो सोबतच ग्राहकांची मोठी गर्दी असते। रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रवी, पावसाळ्याच्या दिवसामध्ये एपीएमसी परिसरामध्ये सातत्याने पाणी साचतच असतं। आता जर आपण पाहिलं तर गेटकडे पाणी साचलेलं आहे। आतमधल्या भागांमध्ये सुद्धा काय स्थिती आहे, विस्ताराने माहिती द्या। रुशाली अगदी बरोबर। आपण पाहतोय की नवी मुंबई सकाळपासून पावसाची संततधार ती सध्या सुरूच आहे। मी सध्या नवी मुंबईतील एपीएमसी जे बाजारपेठ आहे त्याच्या भाजीपाला मार्केट आहे त्याच्या मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सध्या साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे भाजीपाला मार्केटचं। इथूनच व्यापाऱ्यांना किंवा ग्राहकांना ये जा करावी लागते। मात्र आपण दृश्यामध्ये पाहतो काही महिला देखील असतील, त्या देखील आता ज्या भाज्या त्या घेऊन सध्या घरी चाललेल्या आहेत आणि व्यापारी वर्ग यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खरं तर पावसाची जी बॅटिंग आहे ते सध्या नवी मुंबईत सकाळपासून सुरू आहे। पावसाचा जो फटका आहे सध्या एपीएमसी भाजीपाला मार्केट या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात बसल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा प्रवेशद्वार आहे, याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि अजून मुसळधार पाऊस पडला तर पूर्ण एपीएमसी परिसरात पूर्ण पाणी साचतं। मात्र सध्या प्रवेशद्वार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। येथे ज्या व्यापाऱ्यांच्या गाड्या जातात किंवा शेतकऱ्यांच्या गाड्या जातात त्यांना देखील मोठा अडथळा सध्या सहन करावा लागत आहे। खरं आपण पाहतोय की या एपीएमसी जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातूनच त्यांना तो मार्ग काढावा लागत आहे आणि व्यापाऱ्यांना देखील यातून मार्ग काढावा लागत आहे आणि सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे आपण सध्या पाहतोय की एपीएमसी बाजारपेठ सध्या धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। रत्नागिरीमधल्या काजळी नदी ही दुधडीवरून वाहू लागली आहे। किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी 4 जुलैपर्यंत या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे। काल जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता। काल दिवसभर मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या काजळी नदीचं पात्र बघतो आहे। सध्या ही नदी सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। तशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।